कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। भारत पाकिस्तानात 4 दिवसात युद्ध होऊ शकतं, पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचा दावा। तर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भारताकडून ख्वाजा आसिफच्या अकाउंटवर बंदी। गुजरातमधील मुंद्रा बंदरातील ड्रग्जचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध। जप्त केलेले 21,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ला यांचा थेट संबंध। एनआयएचा कोर्टात दावा। आरोपी हरप्रीत सिंग तलवारच्या जामिनालाही विरोध। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरलं। दहशतवाद्यांचं ठिकाण लष्करानं शोधलं। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू, सूत्रांची माहिती। हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड। मुसाने स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणला। लष्कर-ए-तोयबाने हाशिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची सूत्रांची माहिती। पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून। कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरने भारताविरुद्ध तणाव निर्माण केला। ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा। पहलगाम हल्ला प्रकरणी झिपलाईन चालकाची एनआयएकडून चौकशी। अल्लाहू अकबर बोलणं स्वाभाविक। प्राथमिक चौकशीत झिपलाईन चालक मुजम्मिलवर संशय नाही। झिपलाईन करताना सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्या ऋषी भट यांनी केला होता आरोप। पाकिस्तान सरकारला भारताकडून सायबर हल्ल्याची भीती। संरक्षण, वित्त आणि माध्यमांसारख्या क्षेत्रावर सायबर हल्ल्याचा धोका। पाकिस्तान सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी। पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर। जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देत काँग्रेसकडून चेहरा नसलेला फोटो ट्विट। तर काँग्रेस के हाथ पाकिस्तान के साथ, भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर। पाकिस्तानच्या लष्कराच्या कुरघोड्यात थांबेनात। सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार। कुपवाडा आणि बारामुल्ला इथे नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर। भारतीय हवाई दलाला सज्ज राहण्याचे आदेश। आदेश मिळताच कारवाईसाठी 2 मिनिटात सज्ज होण्याचे निर्देश। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अलर्ट मोडवर। 1 मे पासून भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल। एअर मार्शल एन तिवारी भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख होणार। एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची CISC पदावर नियुक्ती। भारतीय टोल नाक्यांवरून भारतीय लष्कराची माहिती मिळवण्यासाठी ISIचा प्रयत्न। भारतातील टोल नाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती। लष्कराची किती वाहनं टोल नाक्यावरून गेली याची विचारपूस। पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 लाखाची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय। तसंच राज्य सरकार पीडित कुटुंबियांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे लक्ष देणार। गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून पुण्यामध्ये 2 गटात तुफान हाणामारी। पुण्यातील भवानी पेठेतील प्रकार। खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अहमदाबादमध्ये बेकायदेशीर झोपडपट्टींवर मोठी कारवाई। शहर पोलीस आणि प्रशासनाद्वारे ऑपरेशन क्लीन चांडोला अंतर्गत कारवाई। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात। अ न्यू बिगिनिंग।